हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। शुक्लां भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कृष्ण परमात्मो अर्जुनाक गुणत्रय विभाग योगांतू गुणातीत जललेले एक लक्षण सांगतो तो भक्ती योगांतू सांगल्या बरीची तो परमात्माल वैरी अव्यभिचारिणी भक्तीचो दृढ भक्तीचो दत्ता सम दुःख सुख स्वस्थ सम लोष्टाश्म कांचनः तुल्यप्रिया प्रियोधीरः तुल्य निंदात्मसंस्तुती सुख दुःख समान जावन घेता आणि शांत मनान असता ताका फातोरू माती भांगर कसले असो ताका एकलेकते आणि साधन कोरनू स्थित प्रज्ञ जाला तो तश जावन ताका प्रिय अप्रिय मिळेल ना स्तुती निंद मिळेल अंतू कसले भेद ना सुख दुःखांतू कसले भेद ना म्हळ्यार तो निर्द्वंद्व स्थितीरी आसता म्हूण सांगून परमात्मा सांगता आनी सांगता कसले म्हूण म्हळ्यार गुणातीत जललो आतां आमकां हें द्वंद्व स्थिती अशांत मन सकड कसल निमती जेवचे सत्व रज तमो गुणाचे विकारा निमती जाल्यार गुणातीत जलल मनुष्य सत्वादी गुणा दुखून विकार ताका जयिना परमात्माल इच्छाची इच्छे निमती पुरय तरस त्रिगुणाचे प्रवर्तना म्हळ्यार सात्विक राजसिक तामसिक गुण एक मनशाल देहांतू विकार जावन ताजे निमती तो कसले कर्मबंधना पडता म्हूण जाल्यार परमात्माले इच्छेनची म्हूण लेखता तो आनी तशें जावन आपल्यान निश्काम कर्म कोरका म्हूण सांगून परमात्माल प्रित्यर्थ जावन सर्व कर्म करता तशें जावन ताका निवृत्त कर्म म्हणटाची निवृत्त कर्म जालो तो केन्नाय उदासीन म्हूण म्हळ्यार आळसू न्हय जेवो म्हाका कसले हे जावका म्हूण ना म्हणून कर्म करना नशीबय सना तो कर्म करता जाल्यार निवृत्त जावन करता निवृत्त कर्म म्हळ्यार देवाल प्रित्यर्थ जावन कर्म करचें जाल्यार तो निवृत्त कर्म करतलो परमात्माक खंयची कर्म प्रिती ना त्या कर्म तो करना देवाल प्रिती खातीरची करचें ताणें कर्म म्हणून हांव कसलें कर्म कोरका कर्म फला वैरी आसक्ती दवरून नजकय न्हू म्हूण कर्म करचें त्यागय करना तो गुणाक वश जाल्लो म्हणजे गुणाक वश जावन काम्यक कर्म करता पळय तेवय करना तो गुणातीत जाल्लो केन्नाय निश्काम कर्म करता आता हाक कसं कारण आम्ही काम्यक कर्म करच्याक कर्मबंधनांत पडच्याक कसं कारण म्हळ्यार परमात्माल विशयांत निश्चय ज्ञान ना परमात्माले एक अवताराचे जेव परमात्माले गुणपरिपूर्णत्वाचे सर्वोत्तमत्वाचे महिमेचे सकडी ज्ञान ना अशी असुचेची अज्ञान म्हणटा पळय तशी कोण ज्ञानिकी तो निष्काम कर्म करून परमात्माले अनुग्रहाक पात्र जाता आनी जनन मरण चक्रा दुखून तो मुक्त जाता तशें जावन ताका धीर म्हूण म्हळ्यार तो भारी एक ज्ञानी जाल्लो मनीस धिया रमतः ज्ञानान आनंद परिपूर्ण जाल्लो तशीच परमात्मान सुरवेकय सांगला जन्म मरण सकडी येवचे दोन्ही अध्यायांतू हे जीवात्माक देह मेळतर आसता जाल्यार ते देह कशी अवंगले काणू पोरणे जाल्यार अवंगल काणू नव अवंगल घालता की तशीची ते देहाचे एक पंथाचे कर्म जाल्ले म्हूण जाल्यार तेदन ते देह सोडून मागीर ताणें नवो देह घेवचे आसा तांतू भितर धीर तत्र न मुह्यती हे जन्म म्हळेले येवचेची प्रारब्ध कर्म भोगचक म्हूण सांगून ज्ञान आशिल्लो हांगा येवन परमात्माल प्रित्यर्थ जावन कर्म कोरका म्हूण म्हळेलें ज्ञान आशिल्लो हे जनन मरणा खातीर तो दुख्खीत जायना मोहा पळना म्हूण सांगून सुरवेक सांगला धिया रमत इति धीरः ज्ञानान परिपूर्ण आनंद पाविल्याक मात्र धैर्य असतकय इतक म्हूण म्हळें हे पळय जेवचेची म्हूण म्हणलेलें कोण हे त्रिगुणाचे
बंधनांत असता तांणी मात्र माया मोह म्हूण सांगून दुखीत जाताची. जाल्यार कोण ज्ञान असता की तांणी धैर्यार असताची. सर्वाकय परमात्मू कारण, सर्वाकय परमात्माली प्रेरणा म्हूण सांगून हे सर्वय परमात्माली इच्छा म्हूण कोणाक कळटा की तांकां हे गुणत्रया निमती मन विकार जायना. परमात्म पुराजनालंतरयामी जावन आसा आनी जाल्यार परमात्म ते जिवाचे प्रारब्ध कर्माक गुणकर्माक अनुसार जावन आतांचे कर्म करयसिता आनी ताजे फल भोगयता. फुडली कर्माचे प्रारब्ध कर्माचे आतकोरचे कर्माचे फल भोगोवन जन्म दिवन दिवन तो तांकां शुद्ध करून मुक्त करून सोडता. शुद्ध जावका जाल्यार कसो जावका गुणातीत जावका. तशें जावन ताका नरोत्तम म्हणटाची. गुणाक अतीत जालोलो नरोत्तम, गुणाकय अधिपती जालोलो पुरुषोत्तम. तशी सुख दुःख लाभ नश्ट निंदा स्तुती मान अपमान हे पुरे परमात्मालेची एक अनुग्रह आमगेले वयरी पळय. आमी कोणेय स्तुती करतना ओ मेगेले एक कसं की हांव काम केलेलें देखून म्हाका होगळसिताची म्हूण लेखताची. तेची निंद करतना पळय तांगेली बुद्धी पळय म्हूण लेखताची. जाल्यार कोण ज्ञानी की हे पुरे परमात्मान दिल्लेले. निंदेय परमात्माले, स्तुती परमात्माला अनुग्रह. इतका म्हळ्यार जनान निंद केलेली तशी आमी परमशुद्ध जाताची. तसले ते परमात्माले अनुग्रह नमे. स्तुती ते परमात्माला प्रसाद ताका तो त्या रितीर तांणी परमात्माला आराधन करताची. कसले निंदा स्तुती दोन्ही परमात्माक समर्पण करताचे. तशी ताकाची निर्द्वंद्व जावन आशिल्लो भक्त म्हूण हाजे पशी फुडें भक्ती योगान तो परमात्मान सांगला. यो गुणातीत जालोलो परमात्माला उपासनेन तूं कसले दुःख येवो कसले आतंक येवो तो खंयचे मोहापणा तो धैर्यार आसता. तशी परमात्माला अनुग्रह मात्र म्हाका असो जिवनांत म्हाका देव कितले दिवो सुख दिवो संपत दिवो कश्ट दिवो दुःख दिवो कसले जेवो जाल्यार परमात्माला अनुग्रह मिगेल वैरा सुख ಬಂದದ್ದೆಲ್ಲ ಬರಲಿ ಗೋವಿಂದನ ದಯೆಯೊಂದಿರಲಿ म्हूण सांगून तशी लौकिकांतुले प्रापंचिकांतुले हित अहित लाभ नष्ट निंदा स्तुती मान अपमान हाजीन तो एक चूर विचलित जायना. परमात्माला वैरी अत्यंत ज्ञान ताका ताजी निमती भक्ती तेज निमती तो श्रद्धेन प्रितीन परमात्माक शरण जाता. ताचे खातीर हांगा कृष्ण सांगता मानापमानयो तुल्यः तुल्यो मित्रारिपक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते. गुणातीत म्हणून घेवका जाल्यार ताका मान अपमान एक लेखतो तुल्यः एक लेख. तशीची ताका मित्र अरिपक्षयोः तुल्यः ताका मित्र द्वेष करतले जेवो मित्र शत्रू म्हूण तो एक भेद करना. मित्रालांतूय शत्रुलांतूय समान जावन आसता. म्हळ्यार शत्रू ताका कातरू राखून बसल्यार खांदार हात घालून वता मित्राल बरी म्हूण न्ही. तो समस्थितीर आसता. तांणी म्हाका द्वेश करची हांव तांकां द्वेश करना म्हूण तसल एक मनस्थितीर आसता. तशें जावन समस्त सर्वारंभ परित्यागी म्हळ्यार लौकीक कर्म पळय सोडला म्हूण न्ही. लौकीक कर्म कसल कोरस त्या पुरे निश्काम जावन तो करता तसल्याक गुणातीत म्हूण म्हणटाची. म्हूण आतां जिवनांत आमी असल स्थिती पुराय जन पळयताची. कोणेय चड गौरव दिताची केलो जन आमकां भारी अपमान करताची. एक पंत गौरव दिवन वयर बसयल जनाची आनी एक पंत अपमान करून तो उडयताची. जाल्यार निर्द्वंद्व जावका म्हळ्यार कसलें म्हळ्यार समान जावन घेवका हें आमगेलें प्राप्ती आमगेलें प्रारब्ध परमात्मान दिलेलें. एक दिसू कश्टाचें आसता एक दिसू सुखाचें आसता. एक दिसू सन्मान करून वयर बसयताची एक दिसू तोग्गू लकयताची. हे पुरे आमी सुरवेरी मनांत दवरून घेतले म्हण जाल्यार हाजे निमते आमी जिवनांत विचलीत जायनाची. आमकां आनी भारी मोगाचें म्हूण सांगून तांगेले वयरी स्नेहीत आमगेले भारी प्रितीचे आमगेले स्नेहीत म्हूण अती मोहय दवरूनच ते स्नेहितान कसले येदेच कसले म्हणल्यार आमकां जोर मन दुखता. तशें जावन अती मोहय नाका शत्रूंगेले वयरी द्वेशय नाका. इतक म्हळ्यार थंय लेखूक आमी खंयचे जन्मांत आमी तांकां कितें केलां दिसता तशें जावन तांणी आमकां द्वेश करता दिसता चूक आमगेलीची. जाल्यार तशी लेखले म्हूण जाल्यार शत्रू मित्र पुरे समान जावन पळोवचें जाता. तशें जावन परमात्माला वयरी अनन्य भक्ती कोणा आसता सर्वय परमात्मान दिल्लेले म्हूण सांगून तांणी समान मनस्थितीर आसताची.
आता यो गुणातीत म्हणलो काही प्रपंचातून भायर ना यो प्रपंच भितरी असता केन्ना थंय तो देह सोडून मुक्त जायना की ते दळत ह्या प्रपंचान तूं जन्मा येता तागेलें साधन परिपूर्ण जावते गुणातीत जाल्लेल्या जन्मान तूं ताका मोक्ष मेळटा म्हणणे मागीर ताका आनी जन्म आसतलो ಸ್ವಲ್ಪ एक दोनी एकू तशें कसलो जन्म आसतलो जाल्यार तो ह्या प्रपंचान तूं आसल्यार तो प्रापंचीक विशया दुखून दूर जावन आसता इतक म्हळ्यार पळय प्रापंचिक विशया दुखून दूर जावचें म्हणल्यार खातीर परमात्मान सांगिल्लें मान अपमान स्नेह प्रीती द्वेष हे पुरे तो सोण आसता पुराणांत एक काणी म्हळ्यार व्यासाल न्ही शुकाली ही पुराणांतरांतली काणी आमकां भागवतांत न्ही मेळना हें व्यासू आवय एक बुकार वाजिल्लें व्यासू तागेले पुतू शुकाक वस जनकरायो ब्रह्मज्ञानी तागेलें ज्ञान घेवन यो म्हणून पेटयत कय इत्याक लोकशिक्षणा खातीर व्यासाक गोतस मिगेल पूत ब्रह्मज्ञानी म्हणूच सान आसतना शुकान जाल्यार जनकरायाले पेटयत म्हळ्यार लोकशिक्षणाक एक गुरू कोणाकय आसूं का म्हणून निजावन शुक महामुनी ब्रह्मज्ञानीची जन्मतः ब्रह्मज्ञानी तो जाल्यार शुक महामुनी सानू तो जनकरायाला रमणे वता द्वारपालकाले सांगता हांव जनकरायाले गी आयला मिगलांनान तागेलें शिक्षण घेवका म्हूण पेटयला द्वारपालक वचून जनकरायाला सांगताच खंय जाल्यार जनकरायो भायर येयना खंय ताका भितर आपयना खंय ह्यो कितली की 2 की 3 की दीस थंय जनकरायाले द्वारान तूं बैसून आसता येयना जनकरायो भायर वा बाई कसले विचलीत जायना नुत बैसून आसता कडे 3 दीस नंतर ताका भारी एक सन्मानारी भारी एक प्रितीरी जनकरायो ताका सकळे मंगळवाद्यानी दिवन भितर आपण वरयसीत खंय जाल्यार तो तेंच रितीर आसता 3 दीस जाल्यार व्हडणे 3 दीस ते हांव हांगा आसा मिगलांनान सांगला म्हूण सांगून पेटयल्यार इतले व्हड व्यास महर्शील पूत हांव म्हाका मर्याद दिन वाहणे म्हूण म्हणलें कोपूय ताका ना तशीची 3 दीस नंतर ताणें आपूण वर्तन बारीक गवजीर वर्तन पळय आत्तां हाका कळ्ळें दिसता हांव व्यासाल पूत म्हूण सांगून सामान्य न्हय म्हूण आत्तां कळ्ळें दिसता म्हूण तो कसलेची भारी एक सन्मानारी म्हाका सन्मान दिलो म्हूण सांगून भारी पुगनाय तो फूल नाय तो कळ्ळें संतुश्टी जायना न्हू तो आसता तो समजता तरी तदन जनकराय ताका सांगता की तुका कसलो हांव ब्रह्मज्ञान दिवचें तुका ब्रह्मज्ञान जावका म्हणना मेगेल निमती तूं ब्रह्मज्ञानान तूं स्थित जावन आस तुका म्हळ्यार सर्व ज्ञान गतस इतक तूं रागद्वेशा दुखून रागद्वेश वियुक्तैः म्हण परमात्मान म्हळ्यार रागद्वेशा दुखून विमुक्त जावन आस मान सन्मानाक तूं एक स्थितीर पळयता समस्थितीर पळयता म्हणटना तुका वापास ब्रह्मज्ञान आपण्यान दिवका म्हणना म्हूण म्हणटा तशी गुणातीत जाल्ल्याक कोणेय शत्रू नांची कोणेय मित्र नांची ताका तशी ताका कोणाले वैरी द्वेश ताकना म्हूण ताका कोणेय द्वेश करूनच म्हणना आतां शुक महामुनी कपीस म्हूण लेखून फातर उड्डयले सकड आमी पळयला जाल्यार ताणें कोपून हांव शुक महामुनी तुमकां शाप दिता म्हणी एक पिश्याक कशी जन पळयता तशी ताका फातर मारला तागेले वयरी माती उड्डयला ताका तुच्छ जावन उलयल्यांची तशी पळय जडबर ताका तूं करतलीच की एकडे तेकडे बत्तन जन तागेले आंगार तो कसले लेख नाशिल्ले की ताका बेळशेल्ले कुशिल्ले घरांत व्हरलेले सरलेले पुरे हांड व्हरतले तो म्हाका कुशील हांड दवरला म्हूण सांगून पळयनाशिल्ले बूक जाल्यार तेच खाताशिल्ले की बूक ना जाल्यार तो चांग हांड व्हरल्यार खायना तसल पुराय आमी जाल्यार बूक जावका म्हणना रुची कसले पळयल्ले सीधा खाताचे म्हळ्यार आमकां हें इंद्रिय चापल्य आस तांणी त्या पुरे सोडताचे तशीची एक काणी सांगची जाल्यार एक व्हड श्रीमंत ताका एक पुरोहीत आशिल्लो त्या पुरोहिताक तो श्रीमंत भारी गौरव दिता आशिल्लो तो पुरोहीत ताका चंग विशय पुरे सांगता आशिल्लो एक पण त्या श्रीमंताक एक व्हड अपरोक्ष ज्ञानील परिचय जाल्ले तागेले बोधन ऐकून तागेले निमती प्रभावित जालो आनी तागेले कडेन आकर्शीत जालो ते ज्ञानी वो आमीगेलें आकर्शणें पडला श्रीमंत कसले हागेले देखून तांडू जावची तितली तांडूय आत्तां पुरे त्यात ना गुरू म्हूण सांगून आमी पळयताची पुरे हेंची कसो न्ही म्हळ्यार कसो की एक 4 बोधन दिताचे न्ही कितली जाता तितले ओट करताचे आश्रम अन्यक दुसरे चुकी म्हूण सांगिल्लें न्ही हांवें प्रचलीत विशय तें जावचेची म्हूण सांगून आमी 12 स्कंदांत भागवतांत आयकल्यांची तशी जाल्यार हो
मिगेल दिकडे आकर्षित जाला भारी श्रीमंत कितली जाला तितली दोच्यो येता म्हूण सांगून तो कसलेय तांडून घेनाशिल्लो, कसले अपेक्षाय पावनी ताणें. तो आतां गेले म्हणून ते ताका सूर दुखून ज्ञान दिलेलो तो पुरोहीत आसा पळय, ताकाय कसले उणी करणी, ताकाय दिवचे प्रकार सन्मान दिता आशिल्लो, दिवचे प्रकार दान धर्म दिता आशिल्लो, ताका चंद करून पळयता आशिल्लो. जाल्यार ते पुरोहीत तो परिपूर्ण ज्ञानी न्हय ना दिल्ली देखून ते ताका जाळेता हें श्रीमंताले वैरी म्हळ्यार तागेले वयर जाळेता कोणाले वयर बद तत्वज्ञान पळता श्रीमंताक मेळ्ळा तागेले वयर जाळेता. जाळेवन एक दीस श्रीमंतालेगी ताका दुरूच पळयता योकांना घालना म्हूण मग सीदा त्या परोक्ष ज्ञानीले वता आनी ताका जाय जाल्यार तितली सवतकय तितली सवल्यार तो ज्ञानी विचलीत जायना. कडेर तागेले शिश्य पुराय आयकत रसाची तांणी ह्याणें पुरोहितान चोवन वतर ते ज्ञानीले सांगता की ते गुरुले सांगता की तूं त्या श्रीमंता पुरे विशय सांगता गेले. तेन्ना तो गुरू सांगता की म्हाका कसो करोस तो तागेल्याक कसले आमी विशय सांगच्यानाच तुवें सांगच्यानाच कित्याक म्हूण म्हळ्यार तागेले जिवनाक तोंदरी जायत वो ताका सोडली म्हूण जाल्यार ताका कश्ट जाता. आतां येदोळ तो ताका हांणी चंदकोन पळयल्यार ताका भितेस मिगेल निमती जावन हो दिवची पुराय दिनान अशी सोडत की म्हूण सांगून जीवन कशें करचें म्हळ्यार भितीन तो ताणें म्हाका उलयले शिवाय ताका मनान तुका चलयना तशें जावन तागेली भीती आमी बद्द करचें कसल्याक. आतां आमी त्या श्रीमंताले सांगलें म्हूण जाल्यार बद्द ताणें ताका सोडलें उलयलें तागेले पुरोहितत्वा देखून सोडलें न्ही म्हूण जाल्यार तागेले जिवना भारी बाद जाता. तशें जावन तुवें सांगूनच आमी सांगूना पळय हें गुरूल गूण इतक तो गुणातीत ज्ञानी. तशें जावन गुणातीत जाल्याक हांगाचें कर्म निष्काम जावन तांणी करता देखून तांणी वापस कर्म बंधनान तूं पडनाची. कर्म केल्यार करनातल्यार तांणी म्हळ्यार करना नशी राबनाची जाल्यार तांकां लाभ नश्ट पळोवन तांणी कर्म करनाची. तशें जावन परमात्माला प्रित्यर्थ जावन कर्म करचें. म्हाका तुका कसो लाभ आस हें कर्म करलेलें निमत म्हाका कसलें नश्ट जातवें म्हूण म्हणलेलें काम्यक बुद्धी तांकां ना. तशें जावन तांकां परमात्माले अनुग्रह बग्गी मेळटा. तशी दोळतय त्रिगुणा विशयो त्रिगुणातीताले विशयो पुराय सांगील परमात्मो कडेरी त्रिगुणातीत म्हूण कशी जावचें म्हळ्यार आतां विशय सांगतरस आमगेले सर्व प्रवृत्ती हांगा सुचे सर्व जिवांगेले देहदारी जिवांगेले सर्व प्रवृत्ती ह्या तिनी सात्विक राजसीक तामसीक गुणाची परिमितीरी आसूचे म्हणटना जेव्हा आमी त्या त्रिगुणाक वश जावनूची सर्व कर्म करचें म्हूण म्हणल्यार त्रिगुण मिकून राबची कशी हें आमकां आलोचन येना. एक आमगेले कल्पनेक येना. ताजे खातीर कृष्ण अर्जुनाक त्रिगुणातीत जावची कशी म्हूण म्हणलेलें ह्या दोनी श्लोकांत तो सांगता. मां च यो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते. म्हाका एक घडी सोणान अशी निष्काम जावन भक्तीन कोणा आराधन करता तो गुणातीत जाता आनी परमात्माक मेळटा म्हूण म्हणलेलें ह्या विशयांत ह्या श्लोकांत सांगता. अव्यभिचारी भक्ती म्हळ्यार आमी हें भगवद्गीतेंत तो मस्त पंत आयकल्यांची. अव्यभिचारी भक्ती म्हळ्यार परमात्मुची सर्वात श्रेष्ठ अन्य देवतेंगेले आराधन सोडचें हें आमकां गोतस. परमात्माकची तोच सर्वात श्रेष्ठ म्हूण सांगून परमात्माकची आराधन करच्याक अव्यभिचारी भक्ती आनी निष्काम जावन आराधन करचें. ना नतल्यार काम्यक आराधन करतले जन पुरे त्या देवाल निमती जाता ह्या देवाल निमती जाता. गणपती विघ्न परिहार करता, सरस्वती विद्य दिता, मागीर कुबेराल कसं की आराधन केल्यार लक्ष्मी म्हळ्यार दुड्ड मेळटा, लक्ष्मीला आराधनेन सौभाग्य मेळटा. अशी पुरयले कोणूचें अन्य देवतेंगेलें आराधन करचें जाल्यार हे अन्य देवते तांकां केलेलें आराधन परमात्माक पावयता म्हळ्यार गोतना तिल देखून आमी तशें करचें. केन्ना आमकां सर्व देवते परमात्मा निग्रहांतू आसताची, परमात्मान तांकां कसलो आमकां दी म्हूण म्हणला त्या मांत्र तांणी दिताची म्हूण म्हणलें आमकां कळ्ळें म्हूण जाल्यार तेदन आमी अव्यभिचारी भक्ती जाताची. हें हाजे पयशी फुडले पुराय अध्यायांत आमी आयकल्यांची. तशी हांगा गुणातीत जावन जावच्या प्रयत्न करका म्हूण परमात्मान सांगलें भारी सुलभ हें ना. इतक म्हूण म्हळ्यार आमी हांगा करचें सर्व कार्य आमगेले आलोचना सात्विक राजसीक तमो गुणांतू प्रवृत्त जावन आसता
तश्चावनो आम्ही या त्रिगुणाच्या चक्रांतो सिरकताची बंधनांतू सिरकताची आणि जनन मरण या चक्रांतो जगतचक्र म्हणांतो भितरम्य असताची तशेला आमचं दुखून आम्ही पार जाऊ का कशी पार जाऊचे परमात्माला आश्रय घेऊ का इतक म्हणून म्हणाली तागेली माया विष्णू माया महालक्ष्मी आमका श्री भू दुर्गा रूपान या त्रिगुणांतो बंधना घालता म्हणून म्हणाला मी या अध्यायांतो शिकलीची परमात्माला आश्रय असला रे परमात्मो आमका या मायेनं मुक्त करता माये दुखून मुक्त करता येता आणि सुरवेक सांगला दैवी हे शागुडमयी मम माया दुरत्य या म्हणून म्हणलेले श्लोकांतो तशी जीवाक कशी मुक्त करतो तो जीवा मुक्त जावका जलले एक मुक्त जावका जला एक सुदृढ एकांतिक भक्ती अव्यभिचारी भक्ती जावका म्हणून म्हणले ही भक्ती दिवचे परमात्मानाची कोण परमात्माला नित्यच परमात्मा तू गेले भक्ती ज्ञान वैराग्य मक दी म्हणून सांगून मागताच की तसले जनांक तो दृढ भक्ती दिता तो दृढ भक्तीशील मनीषो परमात्माक अनन्य चिंतन करता परमात्माले आश्रय निमगिता शरणू जाता अनन्या चिंतयंतो मामी जना पर्योपासते म्हणून सांगला पडे परमात्मान तशीची तो अनन्य चिंतन करतले भक्ताक तागेले आश्रय दिता या त्रिगुणाक अतीत जल्लल जनांक अनन्य भक्ती दिता म्हणजे आता आमकां पशी पुढे परमात्मान सांगले या जगत्य सुयते जन्म दितल कोण ती अव्यक्त तत्वाभिमानी महालक्ष्मी मिगल अधीन जावन जगत्याक जन्म दिता म्हणून म्हणलेले आम्ही या आज फुडल्या अध्यायांतू हांतू पुरेसा जावन आम्ही शिकल्याचे म्हणटना महालक्ष्मीनं जन्म दिलेला आमकां तश्चावनो जगत्याक बंधना घालचे कामय तिणे करचे श्री भूदुर्गा रूपारे तशें या बंधन कळचून घेवका जाल्यार रे ते लक्ष्मीक सांगता आमी देवी तुगेल माये दुखून आमकां मुक्त करी आनी परमात्माला आश्रय दी जेवो परमात्माक मागोगा देवा तुगेल माया ही विष्णू माया तिगेल बंधना दुखून आमकां मुक्त करी तुगेल आश्रय दी म्हणून सांगून आमी परमात्माकाची लक्ष्मी सहित जावन आशिल्ल्या परमात्माक आराधना करका तशी आंगाच्या सुखाच्या पेक्षा मात्र अन्य देवतेंगेला आश्रय आमकां जावका म्हण दिसता जाल्यार परमात्माला अनन्य भक्तो परमात्माला आश्रय मात्र निमगिता निष्काम जावन आसता अन्य देवतेंगेल निमती सुखापेक्षा तो करना तीची अव्यभिचारिणी भक्तो तीची अव्यभिचारिणी भक्ती ही भक्तीशील भक्तो हे त्रिगुणा बंधना दुखून मुक्त जाता ताजे खातीर हांगा मध्वाचार्यान सांगिल्लें सर अतिशयेन उपासना परमात्माक अतिशय जावन प्रितीन उपासन करचे सर्वेंद्रिय अतिनियमन इंद्रिय पुरे नियमन करून घेवचे सर्वत्र समबुद्धी ही आता सांगले पडे निर्बंध जावन आसचे सर्वभूत हितकरत्व द्वेष नातिले अति प्रीती अति द्वेष ना अशी सर्व जीव इमेगेलावर हिची समान म्हणून सांगून लेखून आसूचे अति शिष्ट आचार म्हळ्यार स्वधर्म पालना विहित कर्माचरणा सुरवे दुखून कर्मयोग म्हणून सांगला पळय परमात्मान त्या करचे आणि सौम्यक विष्णू भक्त सुज्ञानपूर्वक जावन विष्णू भक्ती केलेलो आदि साधन संदर्भम रते न अव्यक्त अपरोक्षम म्हळ्यार कोण या पुरे साधन करत की तक्का अव्यक्त अपरोक्ष अव्यक्ता निमती अपरोक्ष ज्ञान जाता अव्यक्त म्हळ्यार कसं न्ही श्रीतत्वाचे अपरोक्ष ज्ञान श्रीतत्वाचे ज्ञान नानतलं रे परमात्माले आमकां एक अनुग्रह मेळना ताजे खातीर पुरंदरदासान एक भजन सांगला मद्दू माडल रिये ना मुद्दू रमा देवी मक्का एक वक्कद सांग मक्क कसले वक्कद गोतना कंचे वक्कद गोतना या त्रिगुणा दुखून मुक्त जावचे तुगेल माये दुखून वक्कद मुक्त जावचे वक्कद मक्क दी मुद्दू बालकृष्णನಲ್ಲಿ मन सिद्धವಾಗಿ ನಿಲ್ಲುವಂತೆ मिगेल मन परमात्मालांतू सुदृढ जावन राबची तशी मक्का एक वक्कद सांग म्हणून सांगून तो निमगिता भक्तो परमात्मची सर्वोत्तम म्हण म्हणलेले अनन्य अव्यभिचार भक्ती ना म्हण जाल्यार गुणातीत जेवच्या साध्यस्वय नंचिना साधनेंतू एक दृढता एकाग्रता नानातल्या साधने कैफल ना ये परमात्माला साधनेंत म्हणणे लौकिक प्रापंचिक विशयांत कसले साधन करचे आमकां एकाग्रत जावका म्हणटा पळय दृढ मन जावका अर्दार सोण मुच्चे जेव कॉन्सन्ट्रेशन ना नशें राबचें म्हणजे आमी कसलें लेखील काम करूं जतवे हांगा ना तशी परमात्माला विशयांतू प्रापंचिक विशया पशी चड एकाग्रता आमकां जावका जाता तशी आनी एक कसं न्ही म्हळ्यार परमात्मा हांगा खंयचेय भक्तो कसलेय तागेले सेव करो लक्ष्मी निमती तो स्विकार करता म्हणलेलें विचारूय एक आमकां कळटा कशी म्हळ्यार आतां पळय तुलसी
परमात्माक प्रितीची जाल्यार तुलसीन तूं लक्ष्मी आविश्ट आसतना ताणें तुलसीक स्विकार केलेले. तुलसीन तूं लक्ष्मीला आविश्ट आस तशी लक्ष्मील निदान ना नाशिल्लें खंयचे वस्तू ताका तितले प्रिती न्हय. ಛತ್ರ ಚಾಮರ ವ್ಯಜನ ಪರ್ಯಂಕ ಪಾತ್ರ ರೂಪದಲ್ಲಿ ನಿಂತು म्हणून ती थंय वैकुंठांतू तागेले सेव करता पळय सर्व गरुड शेष रुद्र तागेले सर्व देवतेंतू ती आविश्ट जावन आसता देखून तांगेले सेव परमात्मो घेता म्हूण मल्लिकतीर पुरंदरदासान ते पद्य सांगिल्लें. हाका एका भक्त विजयान तो रमानंद म्हूण म्हळेले भक्ताले काणी आमकां मेळटा. वैकुंठांतू लक्ष्मी देवी नारायणा सांगता काय परमात्मा तुगेले आराधक चड म्हणलें न्हू जाल्यार आत्ताचे लौकिकांतू म्हगेले आराधक चड तांकां सुखा अपेक्षा चड संपता अपेक्षा चड परमात्माला अपेक्षा तांची ना तांकां लौकीक संपतू तांकां जावका शाश्वत संपतू तूं नाका म्हूण म्हणटना तो सांगता काय बाई तूं सांगेल बदलची जाल्यार ह्या लौकीक प्रलोभनेक नातिले म्हगेले एकांत भक्तई जगत्यांत सची काशी क्षेत्रांत एक रमानंद म्हणल भक्त आसा तो जाल्यार खंयचे प्रलोभनेंत पणी जायत तसलें हांव ताका परीक्षा करून सोडता म्हूण सांगून ती मुलका येता काय. तदंत रमानंद सकाळचे वेळू स्नाना खातीर परमात्माला एक तागेले नित्याहनेक कर्म करता भक्त म्हूण म्हणले कडले तांणी सदाचार सोडूना स्नाना खातीर गंगे देवची पळयता ताणें स्नान जावन वयर येवका जाल्यार तेणें थंय एक चंद एक उद्यानवन निर्माण केल्लें तांत एक सरोवर तांत भांगरा कमला फूल पुराय फुलून रबल्यांच काय ताका तें पळोवन भारी संतोश जाता. ओ यस्सले एक फूल मेळका जाल्यार परमात्माले चरणांत तूं दवरका म्हूण सांगून तूं तांतूंत एक फूल काडटा. फूल काडटना लक्ष्मी हे चोरा तूं प्रलोभनेंत पडलावे भांगर म्हणले कडले तुका आश देल्वे पडी तन तूं सन्यासील वेश घाले बरें दिसता तुका कसले दुडवा पिशी म्हूण म्हणटना नारायण नारायण म्हणटा तो ताका भारी बेचार जाता. हे देवा हांव कसले प्रलोभनेंत पणी मेगेल निमती चुकी जाल्ले लक्ष्मील वयर कोपन तो ते स्त्रील वयर ती स्त्री रुपार आसा तिगेल वयर कोपून ताणें नारायण नारायण म्हणलें मेगेल निमती चुकी जाल्वे हांव तुका दिवचे खातीर हे काडलेले जाल्यार ही प्रलोभन जाल्वे नारायण नारायण म्हूण उपचार केल्लो न्हू देवा हांव म्हूण सांगून नारायण स्मरण करतर तो चमकल काय. लक्ष्मी ताणें काडलेलें फूल थंय निकलान जाला ते सरोवर सगळेचे माये जाले सगळे उद्यानवन माये जाले फूल तिगेले हातलांत व्हरलें. हें खंय दवरच्या योग्य न्हय म्हणलें सीदा वैकुंठा चमकल चरणां दवरली की परमात्माला आनी म्हणलें की तूं म्हणलें न्हू तो प्रलोभने मेळिना म्हगेले भांगराचे कमला फूल पळयलें कुळ्ळे ताणें काडली ना म्हूण म्हणटना देव सांगता की ना तुका तागेलें मन अर्थ जायनी ताणें कसलें काडलेलें म्हळ्यार म्हाका दिवचें पळय तशें जावन न्हय हें तुगेलें आतां दुखून म्हाका येयलें लक्ष्मी तूं नातिल कसले वस्तू हांव स्विकार करना म्हणलें ताका गोतस तशें जावन तुगेलें दुखून ताणें पेटयलें म्हूण सांगून सांगता काय. तशी तिका दिसता काय यो कसलें एक देवाल महिमी म्हूण सांगून ती ताका पांय पडटा काय. तशें जावन हांगा आमकां ह्या काणी निमती कळटा परमात्मो त्रिगुणाक अतीत जाल्यार त्रिगुणाचे अभिमानी जाल्यार लक्ष्मी मुखांतराची आमगेल सर्व पूजा तो स्विकार करता म्हूण. तशी संतांगेल संगा निमती आमकां अनासक्ती येवका परमात्माला बी आसक्ती चोडका सात्विक एक भाव आमगेल मनांत जागृत जाता हाजी निमती निर्मल चित्त मन शुद्धी जाता मागीर सुदृढ तत्व म्हळ्यार ज्ञान संग्रह आमगेलांतू जावन घडयेरी निष्काम कर्म करून परमात्माक आमी पावताची. तशी हे सत्संगत्वे निर्मल चित्तम म्हूण सांगून ते भजगोविंदांतू शंकराचार्यान सांगिल्लें आसा. तशी कडेरी परमात्मा सांगता ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. शाश्वत जावन आशिल्लें अव्यय म्हळ्यार नाश नातिलें चित्त प्रकृती लक्ष्मीकय हांवाची आधार जावन आसा सनातन जावन आशिल्लें धर्माकय मोक्ष म्हळेले मुक्त स्थितीकय आवची आधार जावन आसा म्हूण परमात्मा सांगता. कोण त्रिगुणातीत जाल्लो ताका जिवनाचे शाश्वत जावन आशिल्लें मोक्ष म्हळेलें सूख मेळटा. हें शाश्वत मोक्ष स्थितींतू ब्रह्मतत्व म्हूण हांगा कोणा सांगलां म्हळ्यार परमात्मान चित्त प्रकृती जावन आशिल्लें महालक्ष्मी तिकाय आश्रय जावन आशिल्लें परमात्माक मोक्षांत आमी पावयेत म्हूण. म्हळ्यार हे परमात्मा अचिंत्य महामहिम अव्यक्त म्हणून न्ही म्हणटाची अव्यक्त जाल्यार तो प्रसन्न जाल्यार तो तागेले एकांत भक्तांक दाखोवन घेता तो मेळटा तो. तशी पुरंदरदास सांगताची लक्ष्मीक परमात्मो हातान तुले
गिट्यो पळय रेखे म्हणटाचे आमी ताजी तितली स्पश्ट जावन दिसला रे ब्रह्मादी देवतेंक लक्ष्मी अनुग्रह जावन परमात्म दिसतकय तांकां गरुड शेष रुद्रादीक तांणी ब्रह्माले पशी तांणी तारतम्योक तांचो तोगू ब्रह्मादी देवता म्हळ्यार ब्रह्मा वायू मागीर तांकां गरुड शेष रुद्रांक ब्रह्मादीं पशी ಸ್ವಲ್ಪ उणी दिसता कशी पडद्या आड रबल्या वरी जेवो मिनचेतन एक पंत झग्गने आमकां सर्व दिसता पळय तशी परमात्मा तांकां दिसतकय तशें जाल्यार मुक्ती प्राप्त जावच्याक विशुद्ध जावन आशिल्लें अव्यभिचारिणी भक्ती जावका म्हणलें विशुद्ध म्हळ्यार दोशरहीत भक्ती अव्यभिचारिणी म्हळ्यार निर्मल भक्ती परमात्मा जावका तसल्यार दोश आस म्हण जाल्ले भक्तीन तूं तशी आमकां शास्त्रांत सांगताची नमो नमने दोश भक्तीन सकय जीव देव समान म्हणचे ते एक व्हड दोशू ताजे नंतर परमात्माक आनंद म्हणल्यार गुण ना तो परमात्मा निर्विकार म्हणले पळय ते निर्विकार म्हळ्यार ताका चलयना आनंदनी म्हणू ना तो तशीच म्हणलेकला ना तवय हांगाच्या मुक्त जिवांक गेले आनंद पळोवन तो आनंद पावतकय तशीची देव गुणपरिपूर्ण नाही म्हूण सांगून कितली की जन लेखताची गुणपरिपूर्ण म्हणूक तो सगुण की निर्गुण की म्हण म्हणलेल्या विशयांतूची मस्त सकळ आलोचना जनांक द्वंद्वान तूं पडतात तो सगुण की निर्गुण म्हूण सांगून ताचे खातीर मध्वाचार्यान सगुण म्हळ्यार कसलें निर्गुण म्हळ्यार कसलें म्हूण सांगला रमा ब्रह्मादी देव ते परमात्माला समत जावन आसत तांणी आमी रमा ब्रह्मादीक आराधन केल्यार परमात्मा कोरका म्हणना म्हण लेखचे ह्या देवता तारतम्य कोळका म्हणचे हाजे खातीर मागीर परमात्माले अवतारू आनी तागेले मूल रूप हाका भेदस म्हण लेखचे ना परमात्माले अवतारांतू परमात्माला मूल रुपा इतली शक्ती येता पूर्णम अदम पूर्णम इदम तशी अन्य देवते पुरे परमात्मा पशी चड म्हण लेखून आराधन करचे हेंची सांगिल्लें न्हय अव्यभिचारिणी भक्ती म्हळ्यार परमात्मा एकलोची म्हूण सांगून आराधन करचे अन्य देवतेंक आराधन करच्याक अव्यभिचारिणी न्हय व्यभिचारिणी भक्ती म्हूण म्हणटात तांगेले आमी निमगूच खातीर तांगेलें आराधन करचें ही वय एक चुकी आनी परमात्माले अवतार घेवन येतनाचे देह हांगाच म्हणके प्राकृत देह ते म्हण लेखल्यार ती वय चुकी पळय कृष्णा मरण मेळ्ळें रामा दुख्ख जाल्लें ह्या पुरे आमी लेखता पळय ही वय भक्तीन तुला दोशूची ताणें दाखोवन घेवचें नाटक करचें इतेक म्हूण म्हळ्यार प्राकृत देह घेवन येयले मनशान ह्या पुरे बग्गूक जत्ता म्हूण सांगून तशें आमी ते लेखूना परमात्माल देहची प्राकृत म्हण लेखल्यार द्वेश दोश जाता परमात्माले भक्तांक द्वेश करचे तांणी तशी नाटक करचे तांणी भक्तवे तांणी न्हय कितले की संतांगेल काणींत आमी पळयताची तांकां द्वेश केलेले जन चड आनी परमात्माल विशय सांगचे वेद पुराण सत्यशास्त्र हे पुरे फटयो अप्रमाण आनी तूं सांगिल्ले पुरे फटयो ह्या कोणकी एकल्यान रचन करून आमकां एक परमात्मा आस म्हूण सांगचे म्हणून लेखचे ही बी एक दोशू जाता ते दोश नवविध दोश मध्वाचार्यान सांगिल्ले आसा जीवा अभेद निर्गुणत्वम अपूर्ण गुणताथता सामाधिके तदन्येषां भेदः तद्गत एव च प्रादुर्भाव विपर्यासात हे पुरे सांगला हांवें जीवाभेद म्हळ्यार जीवदेवांक भेद ना म्हण लेखचे निर्गुणत्व म्हळ्यार देव गुणपरिपूर्ण न्हय म्हण लेखचे रमा ब्रह्मादी देवते समाधिके तांणी परमात्माले पशी अधिक म्हण लेखचे जेवो सम म्हण लेखचे तशीच अन्येषां भेदः तद्गत एव च प्रादुर्भाव विपर्यासः अवतारांनी मूलरूप विंगड म्हण लेखचे तद् भक्त द्वेष एव च भक्तांगेल द्वेष दाखोवचे तत्प्रमाणस्य निंदाच तगेले वेद पुराण इत्यादी परमात्माले प्रमाण न्हय परमात्मा सांगना हे पुरे फटयो बरयिल कोणकी एकल्यान म्हणून लेखचे हे पुरे नमविध दोशू भक्तीन तुलो म्हणून घेता म्हण मध्वाचार्य सांगतात हे दोळते हे गुणत्रय विभाग योग हे अध्यायांतू आमकां परमात्मान त्रिगुणाचे एक बंधना पडची कशी ते त्रिगुण बंधना दुखून मन कसं सकडी विचलित जाता ताजे दोष कसले लक्षण कसले हे पुरे सांगले आनी त्रिगुणाक अतीत जावची कशी त्रिगुणाभिमानिनी लक्ष्मी देवीक शरण जावन तिगेल माये दुखून मुक्त जावन ताजे निमती परमात्माल वैरेक अव्यभिचारी भक्ती कोणा येता तांकां परमात्मा प्राप्त जाता म्हूण सांगिल्लें कृष्ण आनीचे अध्याय पुरुषोत्तम योगांत परमात्माले सर्वोत्तमत्व अव्यक्त तत्वाभिमानिनी जावन लक्ष्मी अक्षर पुरुष तीक म्हणटाचे जीव जड हांगाचे तांकां अक्षर पुरुष म्हणटा हाजी तारतम्य ज्ञान आमकां दिता हांगाक 14 अध्याय
अध्यायो भगवद्गीतेन तो जाल्लो. आम्ही सम पळोवचे चमकलरी प्रति सुरवेचे स अध्यायान तो आमगेल मन बितवूच्याक एक गद्दो कशी भात बितवच्या तयार करताच पळय तशी आमगेल मन ताणें कल्मश ओचित असल पुरे ज्ञान दिवन गद्द शुद्ध करता पळय पुरे झड्ड गिड्ड काणू गोब्बरांनी घालून तशी फलवत्त करून मागीरचे 7 अध्याय दुखून परमात्माले ज्ञान मळले एक बीज बितवून आत्त तंतु दुखून बेळ येवची कशी म्हणून सांगतरस कडेरी म्हणटना आत्ता तो पळय परमात्म कसले म्हण म्हणलें आतां स मनान तो फुटवला आमगेले आनी तें होड जाता पुरुषोत्तम युगांतू ते एक व्हड झाड जाता फल दिवची तसल झाड जाता आनी फल मेळचें तशी तो भगवद्गीतेन तूं एक अध्याय दुखून एक अध्याय स्टेप बाय स्टेप आमगेले एक चिंतना वैरिवर्थ हांगाक 14 अध्याय भगवद्गीतेचो परमात्माले अनुग्रहारी जाल्ल्यांची ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम 14. हांग सांगिल्लें ये गीतामृताचे विशय परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.